नमस्कार सर्वांना, मी रोनिकम. तर आपण आज बघणार आहोत लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 1500 नाही तर 2100 रुपये हप्ता दिला जाणार आहे. तसंच शेतकऱ्यांना विविध अशा मोठ्या घोषणा एकनाथ शिंदे यांनी केल्या आहेत. तर चला तर बघूया काय म्हटले ते आणि कोणते हे पैसे किती वाढवण्यात आले. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला नवे आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी लाडकी बहीण योजनेबाबत राज्यातील महिलांना आश्वासन देत मोठी घोषणा केली आहे. या योजनेत दर महिन्याला 1500 रुपयाऐवजी 2100 रुपये मिळणार असल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूरमध्ये महायुतीच्या प्रचार सभेत केली आहे. मुख्यमंत्र्यांनी या सभेत 10 मोठ्या घोषणा केल्या आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझी लाडकी बहिणीच्या बाबतीमध्ये मी बोलतो ते काय विरोधक करतोय अशी कशी त्या पायाखालची वाळू सरकली आहे, त्यांना धडकी भरली आहे. त्यांच्यावर मी बोलतो, पण आता जे आम्ही बोलतो ते करून दाखवतो आणि म्हणून लाडकी बहिणींना 1500 रुपये 2100 रुपये देण्याचा आम्ही या ठिकाणी जाहीर करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. महिला सुरक्षेला आम्ही प्राधान्य दिलं आहे. महिला सुरक्षेसाठी 25,000 महिलांना पोलीस दलामध्ये भरती करण्याचा निर्णय आम्ही घेणार आहोत, असंही मुख्यमंत्र्यांनी अशा प्रकारच्या या 2 घोषणा केल्या. यानंतर शेतकरी आपला अन्नदाता आहे, मायबाप आहे. यात महाराष्ट्राच्या तिजोरीवर अधिकार बळीराजाचा आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफी आणि शेतकरी सन्मान योजना प्रधानमंत्री मोदींनी 6,000 रुपये ते 12,000 रुपये ते सन्मान योजनेला वर्षाला 15,000 रुपये करण्याचा निर्णय या ठिकाणी घेतलेला आहे. आणि त्याचबरोबर SFP व 20% अनुदान देण्याचा देखील निर्णय आम्ही घेत आहोत. अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी घोषणा केल्या. पुढे भाषणात मुख्यमंत्री म्हणाले की या राज्यामध्ये कोणीही उपाशी झोपणार नाही. प्रत्येकाला अन्न आणि निवारा देण्याचा वचन देखील आम्ही या ठिकाणी देत आहोत. हे महाराष्ट्र पुरोगामी राज्य आहे आणि या महाराष्ट्रामध्ये कोणी भुकेला राहता कामा नये, हे आमचे प्रामाणिक भावना आहे. त्याचबरोबर वृद्ध पेन्शनधारकांना 1500 रुपये व 2100 रुपये देण्याचा या ठिकाणी वचन आम्ही देतो. त्याचबरोबर बाळासाहेबांनी 1995 मध्ये जीवनावश्यक वस्तूंच्या किमती स्थिर ठेवण्याचा निर्णय घेतला होता, ते देखील आम्ही तुमच्या पुनरावृत्ती या ठिकाणी करणार आहोत. अशा प्रकारे मुख्यमंत्र्यांनी विविध घोषणा तुमच्यासाठी केल्या, शेतकऱ्यांसाठी, त्याच्यानंतर वृद्धांसाठी, त्यानंतर लाडक्या बहिणींनाही अशा विविध 2100 रुपये करण्यात आले. त्यानंतर लाडक्या बहिणींना पोलीस दलामध्ये भरती करण्याचे त्यांनी निर्णय घेतला आहे. अशा विविध योजना आणि विविध घोषणा त्यांनी या लाडक्या बहिणींसाठी केला आहे. जर महायुती सरकार आले तर बहिणींसाठी 5 वर्षाचा लाडकी बहीणचा योजना हप्ता चालू होणार आहे. महाराष्ट्र हे 10 लाख लोकांना प्रशिक्षण भत्ता देण्याचा निर्णय घेणारे देशातील पहिले राज्य आहे. आपला आणि त्यामधील 25 लाख रोजगार निर्मिती तसेच 10 लाख विद्यार्थ्यांना 10,000 रुपये महिन्याला विद्यावेतन म्हणजे टायफंड पण देण्याचा देखील निर्णय घेतल्याचा घोषणा करण्यात आली आहे. अशा प्रकारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विविध अशा 10 प्रकारच्या घोषणा या कोल्हापूर सभेत केल्या आहेत आणि लोकांना त्याचा फायदा देखील करून देणार आहेत. कारण की मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जो काही शब्द देतात तो हा खरा करून दाखवतात. हे राज्याचे लाडके मुख्यमंत्री सर्वांसाठी फायद्याचे ठरत आहे. जर महायुती सरकार आले तर सर्वांना या सरकारमार्फत फायदे होणार आहेत. म्हणून लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना 2100 रुपये हप्ता लवकर खात्यात जमा होईल. तसेच बळीराजालाही लवकर पैसे त्यांच्या खात्यात दिले जातील. तर अशा प्रकारे घोषणा त्यांनी केल्या. तर अशा विविध योजना, सरकारी योजना आपण या चॅनलवरती व्हिडिओ टाकत असतो. तुम्ही कोणत्याही व्हिडिओ पासून वंचित राहू नये असं तुम्हाला वाटत असेल तर लवकरात लवकर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. धन्यवाद.